नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर विश्वास शिंदे, मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भोकरदन, जिल्हा जालना. मी सर्वांचे या ठिकाणी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, काल आपण BA तृतीय वर्ष 5व्या सत्रातील पेपर क्रमांक 11वा त्याचा भारताचा प्राकृतिक भूगोल या पेपरमधील दक्षिण पूर्व आणि दक्षिण आशिया संदर्भात भारत यामधील प्रस्तावना, भारताचे भौगोलिक स्थान, आकारमान, भूसीमा व भारताचे राजकीय विभाग याबद्दलची सविस्तर माहिती बघितली. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण भारत विविधतेचा देश तसेच विविधतेतून एकता या घटकावर सखोल चर्चा करणार आहोत. मित्र हो, भारत विविधतेचा देश, इंडिया अ लँड ऑफ डायव्हर्सिटी. भारत खरोखरच एक असामान्य देश आहे आणि भारता इतकी विविधता एकात एक गुंफलेला दुसरा देशही या जगात नसेल. या देशात भौगोलिक विविधता आहे, स्थानिक वैविध्य, स्थितीतील वैविध्य, हवामानाचे वैविध्य, भाषा, संस्कृती, भोजन या साऱ्यात वैविध्य दिसून येते. भारतात किमान 5 धर्मांचा जन्म झालेला आहे. शास्त्रीय नृत्याच्या 3 शैली आहेत. आपल्या गुणांनी संपन्न असलेले या भूमीचे पुत्र आज जगभरात आपला ठसा व आपल्या देशाचा ठसा उमटवत आहेत. निरक्षरतेचे प्रमाण इतर देशाच्या मानाने भारतात जास्त असूनही सुद्धा या देशाने प्रशिक्षित इंजिनियर्स, शास्त्रज्ञांची फौज निर्माण केली आहेत. यातील अनेक जण अमेरिकेतील संगणक व्यवसायावर राज्य करीत आहेत. आपण कोणत्याही समुदायाचे, कोणत्याही भागाचे कुठले असलो तरी देशाच्या साधनसंपत्तीवर सर्वांचा समान अधिकार आहेत. विविधता हेच भारताचे बलस्थान आहे. मित्रहो, भारताच्या भौगोलिक परिस्थितीत त्याच्या विशाल विस्तारामुळे विविधता आढळते. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ 2.4% असले तरी आजच्या घडीला 19% लोकसंख्या भारतात निवास करते. म्हणजेच
138 कोटी एवढी लोकसंख्या भारतात निवास करते. चीन वगळता जगात सर्वात जास्त दाट वस्तीचा गजबजलेला देश म्हणून भारत प्रसिद्ध आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण तथ्य म्हणजे देशाचा जवळजवळ संपूर्ण भूभाग आपल्या देशातील लोकांनी भूमी उपयोगाखाली आणला आहे. इतर देशांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने लागू होत नाही. उदाहरणार्थ रशिया, कॅनडा यांचा बराचसा भाग हिमावरणाखाली दिसून येतो. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेचा बहुतांश भूभाग हा उष्ण वाळवंटी आहे. ब्राझीलमध्ये खूप घनदाट जंगले आढळून येतात. तसेच संयुक्त संस्थानाचा बहुतांश भाग हा डोंगराळ आणि वाळवंटी आहे. भारत देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 1/8 क्षेत्र असलेल्या उत्तर हिमालयाचा प्रदेश वगळता असे एखादेही क्षेत्र आपणास दिसणार नाही की तिथे भूमी उपयोगाखाली आले नसेल. भूगर्भशास्त्रीय दृष्टीने सुद्धा भारतात विविधता आढळते. दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भाग अतिप्राचीन अशा कठीण खडकांनी बनलेला असून या भागात विपुल प्रमाणात खनिज संपत्ती सापडते. तसेच हिमालय जगातील सर्वात तरुण अर्वाचीन पर्वत असून अत्युंच आहे. या पर्वतातील बहुतांश खडकांमध्ये जीवाश्म आढळतात. या जीवाश्मावरूनच या ठिकाणी प्राचीन काळी समुद्र असल्याचे स्पष्ट होते. विद्यार्थी मित्र हो, भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपूर्ण हवामानाचा समावेश होतो. भारताचे हवामान हे साधारणपणे मोसमी हवामानाच्या प्रदेशात जरी मोडत असले तरी जगात कुठेही न आढळणारी हवामानातील विविधता येथे आढळून येते. भारतात साधारणपणे 6 मुख्य प्रकारचे हवामान आढळून येते. त्यात अंदमानमध्ये आढळणारे विषुववृत्तीय सदाहरित जंगलापासून ते पश्चिम राजस्थानमध्ये थरचे वाळवंट, दक्षिण भारतातील उष्ण दमट हवामानापासून ते उत्तरेकडील समशीतोष्ण कटिबंध यांचा समावेश होतो. असे असले तरी सर्वसामान्यपणे हा देश एक उष्णकटिबंधीय मोसमी देश म्हणून ओळखला जातो. भारतीय हवामानात वैविध्यता आढळण्यास मुख्यत्वे येथील भौगोलिक परिस्थिती जबाबदार आहे व हवामानाचे
व संपूर्ण नियंत्रण हे उत्तरेकडील हिमालय व पश्चिमेतील थरच्या वाळवंटामुळे होते. हिमालय मुख्यत्वे उत्तरेकडून गोबीच्या वाळवंटाकडून येणारे जबरदस्त थंड वारे रोखून धरतो व थरचे वाळवंट हे दक्षिणेकडील हिंदी महासागरातून व अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे आकर्षित करतात. इतर विषुववृत्तीय देशाप्रमाणे भारतात देखील हवामानात टोकाचे बदल होतात. वायव्य मध्य भारतातील हवामान तर किनारपट्टीच्या भागात दमाट हवामान आहे. भारताच्या राजस्थान राज्यात सर्वात कमी पाऊस पडत असून या भागात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. तर भारताच्या ईशान्य भागात मेघालयातील चेरापुंजी व मोसिनराम येथे जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. हवामानातील विविधतेने भारतात आढळणारी वनस्पती, प्राणी, त्याचप्रमाणे पिके यातही विविधता दिसून येते. विविध प्रकारच्या वनस्पतीचे माहेरघर म्हणून भारत प्रसिद्ध आहे. भारत देश विविध वनस्पती आणि जंगलांनी समृद्ध असा हा भूभाग आहे. उत्तरेकडील काश्मीरमध्ये केसाळ मेंढ्या वाळवंटात उंच उंट, तर पश्चिम बंगालमध्ये व कर्नाटकमध्ये हत्ती आढळतात. पाळीव प्राण्यांचे प्रकार भारतात अधिक प्रमाणात आहे. तसेच विविध प्रकारचे आकाराचे, रंगाचे पक्षी भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात. मित्रहो, भारत हा शेतीप्रधान देश आहे. निरनिराळ्या हवामानात विविध प्रदेशात विविध प्रकारचे पिकांचे उत्पादन घेतले जाते. उत्तर भारतातील प्रमुख पीक गहू आणि विविध प्रकारची फळे ही होत. तर पश्चिम बंगालमध्ये तांदूळ व तागासाठी प्रसिद्ध आहे. ऊस, भुईमूग व तीळ या पिकांच्या उत्पन्नात सुद्धा भारताचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. तसेच चहाचे उत्पादन व निर्यातीत सुद्धा भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारत खनिज संपदेच्या दृष्टीने समृद्ध देश आहे. बंगाल, बिहार व ओरिसा ही राज्ये दगडी कोळसा व लोह खनिजासाठी, तर कर्नाटकात सोन्याच्या खाणी आहेत. मध्य प्रदेशात हिऱ्याच्या खाणी
राजस्थान राज्यात शिसे, तांबे व चांदी ही खनिजे सापडतात. तर खनिज तेलाचे विपुल साठे आसाम व गुजरातमध्ये आहे. अभियांत्रिकी, रासायनिक धातू उत्पादने तसेच इलेक्ट्रॉनिक संगणक, वाहतुकीची साधने इत्यादी उद्योगात भारताने बरीच प्रगती केलेली आहे. वाहतूक व संदेशवहनाची आधुनिक साधने भारतात आहे. भारतीय रेल्वे आशियातील सर्वात मोठी व जगातील 4थ्या क्रमांकाची रेल्वे आहे. होय. तसेच जलवाहतुकीत भारत अग्रेसर आहे. पोस्ट, तार, दूरध्वनी व कृत्रिम उपग्रह याद्वारे संदेशवहनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे. भारतात अधिकृत भाषा 21 जरी असल्या तरी भाषा, उपभाषा व बोलीभाषा यांची संख्या देशात जवळपास 1600 पर्यंत इतकी आहे. बहुसंख्य भारतीय हिंदू धर्मीय असले तरी मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध व जैन धर्मीय लोक त्यात वास्तव्य करीत आहे. यानंतर दुसरा जो घटक आहे विविधतेतून एकता, युनिटी विदिन डायव्हर्सिटी. मित्रहो, भारत विविधतेत एकता ही अशी भूमी आहे. भारतात विविध संस्कृतीच्या असंख्य संख्या असूनही तरीही त्यात विविधतेमध्ये एकता दिसून येते. प्राचीन भारतीय वांशिक भाषिक गट जसे की आर्य, ऑस्ट्रिक, निग्रिटो, द्रविड, अल्पाइन्स आणि मंगोलाइड यांनी एकत्र येऊन आधुनिक भारतीय वंश निर्माण केला आहे. भारत हे जगातील अनेक धर्म आणि भाषांचे पुनर्मिलन करण्याचे स्थान आहे. जगभरातील विविध संस्कृती असलेले लोक येथे शांततेने जगतात. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. अनेक वांशिक घटकांनी बनलेल्या भारतीय लोकांमध्ये अनेक भाषा आहेत. स्थानिक लोक त्यांच्या स्वतःच्या भाषेत बोलतात. विविध जातींमध्ये असंख्य भाषा असूनही सर्व भारतीयांमध्ये राष्ट्रीय ऐक्य आणि एकतेची भावना आहे.